5 द्वितीय आर्थिक क्रियामध्ये आपण त्या ठिकाणी इतर घटकांमध्ये स्थान विभाजन आपण बघत होतो। त्याच्यामध्ये कधी कधी उत्पादनाचे विविध टप्पे विकेंद्रित केले जातात आणि वाहतूक खर्च कमी करण्यासाठी मदत होते। विकेंद्रीकरण, उत्पादनाचं विकेंद्रीकरण ज्या ज्या वेळेला होतं त्या त्या वेळेला त्याचा खर्च देखील कमी होताना आपल्याला दिसून येत असतं। त्यामुळे स्थान विभाजनाला या ठिकाणी महत्त्व प्राप्त झालेलं आहे। उदाहरणार्थ भ्रमणध्वनी व मोटार वाहन निर्मिती उद्योग हे उद्योग बाजारपेठेजवळ स्थित असणे आवश्यक आहे। म्हणून यातील विविध उत्पादन व घटक वेगवेगळ्या टप्प्यांवर विभाजित करतात, त्यामुळे आर्थिकदृष्ट्या फायदा त्या ठिकाणी होताना दिसून येत असतो। म्हणजे कुठल्याही प्रक्रियेमध्ये आपण ज्यावेळेस माल उत्पादित करतो तर तो माल उत्पादित करत असताना मार्केट जर लांब असेल, वाहतुकीमुळे जर कॉस्ट वाढणार असेल तर त्या ठिकाणी त्या उत्पादन प्रक्रियेमध्ये त्या उत्पादित झालेल्या मालाचं स्थान विभाजन त्या ठिकाणी केलं जातं। पुढे उद्योगांचे केंद्रीकरण, याच्यामध्ये सुविधांच्या उपलब्धतेमुळे एखाद्या प्रदेशात उद्योग स्थापित होतो। या प्रदेशातील सुविधांचा आयता वापर करण्याची संधी लक्षात घेऊन अनुमापी अनुकूलतेच्या तत्वानुसार या प्रदेशात कालांतराने इतरही उद्योग स्थापित होतात। आवाज एखाद्या भागामध्ये ज्यावेळेस एखादा मोठा प्रकल्प आलेला असेल आणि तो प्रकल्प ज्यावेळेस प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्थापन होतो, नंतर तो सगळ्या सुविधा त्या ठिकाणी एकत्रित करतो, त्या सगळ्या सुविधा त्या ठिकाणी आणतो आणि आणल्यानंतर तो प्रदेश ज्यावेळेस सगळ्या सोयीने युक्त असा होतो त्यावेळेस अनुमापी अनुकूलतेच्या तत्वानुसार इतर देखील छोटे छोटे उद्योग त्या ठिकाणी आपोआप स्थिरावत असतात किंवा आपोआप स्थायिक होत असतात। त्यामुळे सदर प्रदेशांचे औद्योगाचे केंद्रीकरण होते। त्यामुळे त्या सदर प्रदेशामध्ये उद्योगाचं केंद्रीकरण किंवा इंडस्ट्रियल झोन ज्याला म्हणतो, तो इंडस्ट्रियल झोन त्या ठिकाणी निर्माण होताना आपल्याला दिसून येत असतो। अशा प्रकारे उद्योगांचे केंद्रीकरण झालेल्या प्रदेशात प्राकृतिक, आर्थिक इत्यादी घटकांचा प्रभाव राहत नाही। त्यामुळे उद्योग ज्या ठिकाणी केंद्रीभूत झाले त्या ठिकाणी प्राकृतिक आणि आर्थिक घटकांचा प्रभाव नष्ट होतो, कारण हे सर्व घटक कालांतराने अनुकूल केले जातात। अशा औद्योगिक प्रदेशाचे वैशिष्ट्य म्हणजे अशा ठिकाणी एकमेकांना पूरक उद्योग स्थापित झालेले आढळतात। पण मग जो मेन उद्योग असतो त्या उद्योगाला पूरक असणारं व्यवसाय त्या ठिकाणी एकमेकांना पूरक असणारे व्यवसाय त्या ठिकाणी स्थापित होताना दिसून येत असतात। उदाहरणार्थ जगभरात ज्या प्रदेशात लोह पोलाद कारखाने सुरू करण्यात आले आहेत त्यांच्या आसपास या कारखान्यांच्या पक्क्या मालावर आधारित असणारे भांडी तयार करणे, गाड्यांचे सुटे भाग, गाड्यांचे सांगाडे निर्मिती इत्यादी या उद्योगांच्या विकासामुळे पुढे मोटार गाड्या निर्मिती, वेष्टीकरण उद्योग, रेल्वे गाड्या निर्मिती, रेल्वे इंजिन इत्यादींची स्थापना होताना आपल्याला दिसून येत असते। अशा केंद्रीकरणामुळे नव्याने येणाऱ्या उद्योगांना अनुमापी अनुकूलतेचा फायदा मिळून कमी भांडवलात जास्त नफा मिळत असतो। कारण एखादा उद्योग जर त्या ठिकाणी स्थापित झाला तर त्या उद्योगासाठी लागणारे जे काही घटक असतात ते घटक त्या ठिकाणी उपलब्ध केले जातात आणि सगळे घटक उपलब्ध झाल्यानंतर त्याच भागामध्ये जर एखादा उद्योग दुसरा येऊ घालत असेल किंवा येत असेल तर त्याला मात्र या सगळ्या गोष्टींचा आपोआप फायदा होतो आणि कमी भांडवलात जास्त नफा त्या ठिकाणी त्याला पाहायला मिळतो। आता स्थानमुक्त उद्योग, याच्यामध्ये हे उद्योग संसाधने, उत्पादन कौशल्य आणि ग्राहक यांच्यावर अवलंबून असतात। स्थान उद्योग हे संसाधने काय, रिसोर्सेस काय उपलब्ध आहेत निसर्गामध्ये, उत्पादन कौशल्य काय आहे आणि ग्राहक काय आहे, त्याला ग्राहक काय याच्यावर अवलंबून असतात। हे घटक असंख्य ठिकाणी सहज उपलब्ध होऊ शकतात। या उद्योगात स्थानाचे महत्व नसते। आता याच्यामध्ये स्थानाचं उद्योग नसतं कारण हे घटक सहज उपलब्ध होतात, त्यामुळे कुठल्याही भागामध्ये आपण ते टाकू शकतो। हे उद्योग पुनर्स्थापित होण्याची शक्यता जास्त असते। एका भागावरून दुसऱ्या भागामध्ये हे पुनर्स्थापित होण्याची शक्यता असते। या उद्योगांना वाहतूक खर्चामध्ये झालेली घट ही फायदेशीर
ठरते. उत्पादित मोटार गाड्यांच्या वितरणाच्या सीमा वाढवून त्यांच्या नफ्यात वाढ होते. उत्पादित जे मोटर वाहन असतं त्यांच्या सीमा वाढवल्या जातात आणि त्यांच्या नफ्यामध्ये वाढ होताना दिसते. तसेच आंतरजालासारखा अत्याधुनिक सुविधा, संदेशवहन यामुळे या उद्योगांच्या स्थानिकीकरणावर कच्च्या मालाचे ठिकाण व बाजारपेठा यांचाही परिणाम होत नसतो. घड्याळ तयार करणे, हिरे तासणे ही या उद्योगाची काही उदाहरणे आहेत. या उद्योगामध्ये पक्का माल किंवा कच्चा माल दोन्ही वजनाने हलके असतात. त्यांची सहजतेने वाहतूक करता येते. या प्रकारातले बहुतेक उद्योगातील उत्पादन कमी प्रमाणात असते, परंतु त्यांचे मूल्य अधिक असते. म्हणजे मौल्यवान वस्तू त्या ठिकाणी निर्माण केल्या जातात. उत्पादन लिमिटेड असतं, कमी असतं, पण मूल्य जास्त असतं. उदाहरण करून पहा. मधील तिसरे उदाहरण हे स्थानमुक्त. आता हे उदाहरण करून पहा, जो हा तुम्हाला चार्ट दिलाय त्याच्यामध्ये तिसरे उदाहरण जे आहे ते स्थानमुक्त उद्योगाचे उदाहरण आपल्याला पाहायला मिळते. नंतर औद्योगिक प्रदेश. आता औद्योगिक प्रदेश नेमके कुठे स्थापित होतात याचा जर आपण विचार केला तर उद्योगांचे वितरण असमान पाहायला मिळते. संपूर्ण जगाचा विचार केला किंवा भारताचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये उद्योगांचं जे काही वितरण आहे ते असमान पाहायला मिळतं. याचे कारण म्हणजे उद्योगांच्या स्थानावर परिणाम करणारे सर्व घटक समान नसतात. उद्योगांच्या स्थानावर परिणाम करणारे जे काही घटक असतात ते सर्वत्र सारखे नसतात किंवा समान नसतात. आधी दिलेल्या अनुकूल घटकांमुळे उद्योगधंदे विशिष्ट ठिकाणी केंद्रित होतात. उद्योगांचे केंद्रीकरण झालेली क्षेत्रे औद्योगिक प्रदेश म्हणून ओळखली जातात. ज्या ज्या ठिकाणी उद्योग सगळे एकत्र येतात त्यांचं एका ठिकाणी केंद्रीकरण केलं जातं त्याला औद्योगिक प्रदेश म्हणून ओळखलं जातं किंवा इंडस्ट्रियल बेल्ट, इंडस्ट्रियल झोन म्हणून त्या ठिकाणी तो प्रदेश ओळखला जातो. आता प्राकृती 5.3 मध्ये निरीक्षण करा आणि निरीक्षण केल्यानंतर त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पुढे द्यायची आहेत गृहपाठासाठी. नंतर भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये जर आपण बघितलं तर जगातील प्रमुख औद्योगिक क्षेत्र, ज्याच्यामध्ये औद्योगिक क्षेत्र हे असे क्षेत्र असते की जेथे अनुकूल भौगोलिक आर्थिक परिस्थितीमुळे उद्योगांचे केंद्रीकरण झालेले असते. अनुकूल परिस्थिती असते त्यामुळेच उद्योगांचं केंद्रीकरण झालेलं असतं. जर प्रतिकूल परिस्थिती असेल, पर्यावरण असू द्या, भूभाग असू द्या, भांडवल असू द्या आणि वाहतूक असू द्या, तर त्या ठिकाणी मात्र प्रतिकूल परिस्थितीमध्ये उद्योग स्थापन होत नाही. डोंगराळ प्रदेशमध्ये, बर्फाळ प्रदेशमध्ये उद्योगांचं एकत्रीकरण होत नाही किंवा उद्योग स्थापित होत नाही. ही अशी क्षेत्रे आहेत की जास्त सापेक्षरित्या निर्मिती उद्योग मोठ्या प्रमाणात आढळून येतात, जे कार्यशील लोकसंख्येतील अनेकांना रोजगार पुरवतात. उद्योगधंदे आले म्हणजे कार्यशील जी लोकसंख्या असते त्या कार्यशील लोकसंख्येला मोठ्या प्रमाणात रोजगार पुरवला जातो. आता औद्योगिक क्षेत्राची काही वैशिष्ट्ये, त्या वैशिष्ट्यांचा जर आपण विचार केला तर पहिलं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं विविध उद्योगांचे एकत्रीकरण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. अनुमापी अनुकूलतेच्या तत्वानुसार विविध उद्योग एकत्र येताना आपल्याला दिसून येत असतात. दुसरं वैशिष्ट्य दाट लोकवस्ती, मोठ्या प्रमाणात कामगार पुरवठा त्या ठिकाणी होताना दिसतो. तिसरं कार्यशील लोकसंख्येतील अनेकांना मोठ्या प्रमाणात रोजगार संधी मिळते. कार्यशील जे घटक असतात, तरुण वर्ग जो असतो त्या तरुण वर्गाला मोठ्या प्रमाणात उद्योगाची किंवा रोजगाराची संधी असते. चौथा, मोठ्या प्रमाणात बँकिंग आणि ऋण सुविधा असतात. बँकिंग पण मोठ्या प्रमाणात आणि कर्जाची सुविधा देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध होताना दिसते. वाहतुकीची आणि दळणवळणाचे मोठे जाळे आणि संदेशवहनाच्या उत्तम सुविधा या पद्धतीचं वैशिष्ट्य आपल्याला त्या ठिकाणी साधारणपणे पाहायला मिळतं.